आजकाल सोशल मीडियावरती बरेच जण वासुदेव आणि सांता क्लॉज यांच्यावरती व्हिडिओ बनवत आहेत. चांगली गोष्ट आहे की ते आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वासुदेव आठवण्यासाठी सांता क्लॉजची गरज का लागते? मुळात सांता क्लॉज आणि वासुदेव यांची तुलनाच होऊ शकत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे वासुदेव कोण आहे आणि तो काय करतो हेच आजच्या पिढीला माहित नाही. वासुदेव आला असे म्हणत पहाटेचा आपल्या दारी येणारा वासुदेव हा महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर वासुदेव हा श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त आहे. सुमारे 700 वर्षांपासून असलेल्या लोककलेचा वारसा जपणारा कलाकार आहे. वासुदेव भल्या पहाटे आपल्या दारी येतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या संतांचे अभंग गातो. वासुदेव हा गाणी गातो, पण त्यामधून नीती धर्माचे आणि अध्यात्माचे धडे सुद्धा देतो. असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वासुदेव हेर बनून फिरत असत. त्यामुळेच वासुदेव हे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे महत्वाचे भाग मानले जायचे. दुर्दैव हे आहे की आज प्रत्येक घरामध्ये, शाळांमध्ये, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सांता क्लॉजचं अगदी आनंदाने स्वागत केलं जातं. इतकंच काय की प्रत्येक जण उत्साहानं सांता बनून फिरतोय. पण वासुदेवाला तर त्याला दारात सुद्धा उभं केलं जात नाही. ह्यामुळेच आपली शेकडो वर्षांची परंपरा लोप पावत चालली आहे. दुसऱ्या कुणाशी तरी तुलना करण्यासाठी वासुदेवाची वर्षातून एकदा आठवण न काढता तो कोण आहे, काय करतो हे आजच्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे. पुन्हा जर वासुदेव दिसला तर तो आपल्या मुलांना दाखवा, त्याचं आदराने स्वागत करा, त्याच्याशी 2 शब्द आदराने बोला.